तसं मी 80ला B.Com झाल्या ते 2 वर्षासाठी घर सोडलं, तर 13 वर्षांनीच घरी गेलो. नागरी विषयातला संन्यास, भगवं परिधान नाही हो करत. बरोबर बरोबर. पण सगळे संन्यासाचे नियम. पण तुमच्या आई वडिलांना तुम्ही काय व्हावं असं वाटायचं? हां दोघेही गिरणी कामगार होते, दोघेही ठार निरक्षर होते. म्हणजे शिक्षण झालंच नव्हतं? नाही, पण माझ्या वडिलांचं आश्चर्य म्हणजे की ते सगळे वर्तमानपत्र वाचू शकत होते. लिहिता एक शब्द येत नव्हता, लिहिता येत होते फक्त सही. असं काहीतरी विचित्र कॉम्बिनेशन होतं. आई तर पूर्ण ठार निरक्षर होती. बरं. त्यामुळे त्यांना मी कॉलेजमध्ये जाईन वगैरे काही विषयच नव्हता. त्यांना असं वाटत होतं की आमच्या मागोमाग बिलमध्ये येईल कामगार म्हणून. जनरली होतं उलटं की आईबाबांच्या अपेक्षा इथे असतात, मुलं इथे असतात. तुमचं उलटं झालंय, आईबाबांच्या अपेक्षा इथे होत्या, तुम्ही त्याच्या फार वरती काहीतरी